हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तिची भेटच घेतली नाही, राजवीर जान्हवीला म्हणाला. आणि तुम्हाला आठवतं आहे ना, तुम्ही तिथे कशासाठी गेलात? जान्हवीने विचारलं, तिला नकार द्यायला. राजवीर शांतपणे म्हणाला. आणि दिलात? जान्हवीने पुन्हा विचारलं. हो, मी तिला स्पष्ट सांगितलंय की माझ्या आयुष्यात आधीच कोणी खास आहे, राजवीर म्हणाला. तुम्ही खरंच तिला नकार दिलात? जान्हवीला अजूनही विश्वास बसत नव्हता. खरंच माझ्या जानला नाराज करायची माझी हिंमत नाही. तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय माझं मन लागत नाही. तू माझ्याशी बोलत नाहीस तेव्हा माझ्या आयुष्यात एक शांत बोचरी पोकळी निर्माण होते. असं म्हणत राजवीरने जान्हवीला घट्ट मिठीत घेतलं. जान्हवीनेही त्याला तितक्याच प्रेमाने मिठी मारली. इथे एवढ्या सगळ्या तयारी का चालू आहेत? जान्हवीने विक्रमला विचारलं. कारण उद्या सरांचा वाढदिवस आहे, विक्रम उत्तरला. सरांचा? जान्हवी थोडीशी आश्चर्यचकित झाली. हो हो, सरांचाच, विक्रम हसत म्हणाला. राजचा वाढदिवस? आणि तोही माझ्यासोबत असलेला त्यांचा पहिलाच वाढदिवस. जान्हवी विचारात हरवली. त्यांना काहीतरी छान गिफ्ट द्यायला हवं, पण त्यांच्याकडे सगळंच आहे. मग काय द्यावं? काय झालं? इतकं काय विचारात पडलीस? विक्रमने तिला विचारात बुडालेली पाहून विचारलं. नाही नाही, काही नाही, जान्हवीने विषय टाळला. घरी जाऊया का? सुट्टीची वेळही झाली आहे, विक्रम म्हणाला. हो, पण मला बाजारातही जायचं आहे. तू मला बाजारापर्यंत सोडशील का? जान्हवीनं विचारलं. हो नक्की, विक्रम म्हणाला. मी फक्त सरांना सांगून येते, असं म्हणत जान्हवी निघाली. ठीक आहे, विक्रम म्हणाला. मनातल्या मनात तो आनंदी झाला. इतक्या दिवसांनी जानूसोबत वेळ घालवायला मिळणार. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली. मी आत येऊ का? तिने दरवाजा ठोठावत विचारलं. हो ये, राजवीर म्हणाला. जान्हवी आत आली. इतका वेळ कुठे होतीस? राजवीरने विचारलं. ऑफिसमध्येच होते, पण तुम्ही कामात फारच बिझी होता, जान्हवी म्हणाली. बोलता बोलता जान्हवी थेट राजवीरजवळ जाऊन उभी राहिली. राजवीरने तिचा हात धरला, तिला ओढून स्वतःकडे घेतलं आणि मांडीवर बसवलं. हे काय करताय? कोणीतरी येईल, मला सोडा. जान्हवी उठायचा प्रयत्न करत म्हणाली. नाही सोडणार, माझ्या केबिनमध्ये कोणीही येत नाही. राजवीर तिला घट्ट धरत म्हणाला. सोडा मला. जान्हवी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. राजवीरचे हात तिच्या कमरेवर होते आणि त्याने तिला घट्ट धरून ठेवलं होतं. बिलकुल नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. अरे, माझी सुट्टीची वेळ झाली आहे, मला घरी जायचं आहे, जान्हवी म्हणाली. इतक्या लवकर? राजवीर घड्याळाकडे पाहत म्हणाला. 6 वाजलेत, एवढी घाई काय? जान्हवी म्हणाली. माझं थोडंसं काम आहे, ते पूर्ण करतो, मग आपण सोबत जाऊ, राजवीर म्हणाला. नाही, मला काही काम आहे, म्हणून मला आत्ताच जायचं आहे, जान्हवी ठामपणे म्हणाली. आता काम? काय काम? राजवीरने विचारलं. थोडी शॉपिंग करायची आहे, जान्हवी म्हणाली. मग मी पण येतो ना तुझ्यासोबत, राजवीर म्हणाला. नाही, मला दी सोबत जायचं आहे, जान्हवी म्हणाली. जान, राजवीर बोलू लागला. विक्रम माझी वाट पाहतोय, बाय बाय, असं म्हणत जान्हवीने राजवीरच्या गालावर किस केलं आणि पटकन उठली. विक्रम? हा विक्रम आता कुठून आला? राजवीर वैतागून म्हणाला. तो मला मार्केटपर्यंत सोडेल, जान्हवी म्हणाली. बिलकुल नाही, मीच येतो, राजवीर म्हणत खुर्चीतून उठला आणि कोट घालू लागला. तुम्हाला काम होतं ना? जान्हवीने विचारलं. आता नाही, राजवीर म्हणाला. नाही, मला तुमच्यासोबत नाही जायचं, जान्हवी ठामपणे म्हणाली. अरे, मला फक्त मार्केटपर्यंत जायचं आहे, जान्हवी म्हणाली. मग मीच सोडतो ना, माझ्यासोबत येण्यात काय प्रॉब्लेम आहे? राजवीर म्हणाला. तुम्हाला तर काम करायचं होतं ना, जान्हवी राजवीरला म्हणाली. हो, करायचं होतं,
पण आता नाही. राजवीर शांतपणे म्हणाला. का? तुमचं काम करा ना, जान्हवी म्हणाली. नाही, आता कामापेक्षा माझी गर्लफ्रेंड जास्त महत्त्वाची आहे, राजवीर हसत म्हणाला. मी खूप चांगली गर्लफ्रेंड आहे. माझ्या क्यूट बॉयफ्रेंडला मी अजिबात त्रास देणार नाही, जान्हवी म्हणाली. पण मला त्रास होऊन घ्यायचाच आहे, राजवीर म्हणाला. मी विक्रमला सांगितलं आहे, तो माझी वाट पाहतोय, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, जा, तुला माझी गरजच नाही, असं म्हणत राजवीर चिडून परत खुर्चीत बसला. असं नाही, जान्हवी म्हणाली. इथे थांबून वेळ वाया घालू नकोस. जा, तुझा मित्र वाट पाहत असेल, राजवीर नाराजीने म्हणाला. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही रागवता तेव्हा खूप क्यूट दिसता, जान्हवी त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. जरा माझ्याकडे बघा, असं म्हणत जान्हवी राजवीरच्या मांडीवर बसली आणि त्याचा चेहरा आपल्या दिशेने वळवला. जा ना, मित्रासोबत इथे माझ्याबरोबर वेळ का घालवताय? पण राजवीर काहीच ऐकत नव्हता. तो चिडून म्हणाला, असं का बोलतेस? ठीक आहे, नाही जात. राग करू नका. लहान मुलांसारखं रागवता, जान्हवी हसत म्हणाली. राजवीरने जान्हवीच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तो तिला किस करू लागला. जान्हवीनेही त्याच्या गळ्याभोवती हात घालून त्याला प्रतिसाद दिला. राजवीरचे हात तिच्या कमरेभोवती हलत होते. थांबा, मी विक्रमला सांगून येते. तुम्ही मला खूप त्रास देता, जान्हवी म्हणाली. मी काही त्रास देत नाही. तुला त्याला सांगायलाच नको होतं, राजवीर म्हणाला. तुम्हाला एवढी जळजळ होते तर मी काय करू, जान्हवी म्हणाली. जसं तुला होत नाही तसं, राजवीर म्हणाला. हो, मला होतच नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. मला होतं, मी आधीच सांगितलं आहे, तुला नाही होत, खोटी, राजवीर म्हणाला. अजिबात नाही, जान्हवी म्हणाली. मग एखादी मुलगी माझ्याजवळ आली की तू चिडतेस का, राजवीर विचारतो. मी कधी चिडले, जान्हवी म्हणाली. नाही चिडत, राजवीर म्हणाला. अजिबात नाही, जान्हवी पुन्हा म्हणाली. मग नताशा जेव्हा जेव्हा येते तेव्हा, राजवीर म्हणाला. तुम्हाला तिचं नाव मात्र खूप नीट लक्षात राहतं, इतर कुणाची नावं लक्षात राहत नाहीत, जान्हवी टोमणा मारत म्हणाली. पाहिलंस, फक्त नाव घेतलं आणि तुला राग यायलाही लागला, राजवीर हसत म्हणाला. मला काहीच राग आला नाही, जान्हवी म्हणाली. आता तरी मान्य कर, तुला जळजळ होते, राजवीर म्हणाला. अजिबात नाही, जान्हवी म्हणाली. मी सरळ मान्य करतो, तू करत नाहीस, एवढाच फरक, राजवीर म्हणाला. हो हो, तुम्ही फारच सज्जन आहात. थांबा, मी विक्रमला सांगून येते, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर म्हणाला. जान्हवी विक्रमकडे गेली. चल, विक्रम तिला पाहताच म्हणाला. नाही, मी आज दीदीसोबत जाणार आहे, जान्हवी म्हणाली. तनूसोबत, विक्रमने विचारलं. हो, आत्ताच तिचा मेसेज आला. आज शॉपिंगला जायचं होतं ना, जान्हवी म्हणाली. मग मी तुला मार्केटपर्यंत सोडतो, विक्रम म्हणाला. नाही, दीदीने सांगितलं आहे की ती मला ऑफिसमधूनच घेईल, जान्हवी म्हणाली. सॉरी, ती पुढे म्हणाली. काही हरकत नाही, विक्रम म्हणाला. बाय, जान्हवी ही म्हणाली. बाय, गुड नाईट, विक्रम म्हणाला. गुड नाईट, जान्हवी म्हणाली. विक्रम तिथून निघून गेला. जान्हवीने तनूला फोन केला. दी कुठे आहात, जान्हवीनं विचारलं. घरी, तनू म्हणाली. मला थोडी शॉपिंग करायची आहे, माझ्यासोबत याल का, जान्हवी विचारते. हो, तनू म्हणाली. थँक्यू, जान्हवी ही म्हणाली. त्याची गरज नाही. कुठे यायचे, तनूने विचारलं. मी तुम्हाला मेसेज करते, जान्हवी म्हणाली. फोन ठेवून जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली. मला मॉलपर्यंत सोडाल का, दीदी येणार आहे, मी तिच्यासोबत शॉपिंग करणार आहे, जान्हवी म्हणाली. पण मी सोबत येणार होतो ना,
राजवीर म्हणाला. दीदीसोबत आधीच ठरला आहे म्हणून तुम्ही येऊ शकत नाही, जान्हवी म्हणाली. राजवीरने जान्हवीला मॉलच्या बाहेर सोडलं. मीही येऊ का? राजवीरने विचारलं. नाही, जान्हवीने ठामपणे नकार दिला. हो ठीक आहे, राजवीर नाराजीच्या सुरात म्हणाला. जान्हवी घाईघाईने गाडीतून खाली उतरू लागली. बाय तरी म्हणून जा, राजवीर तिला म्हणाला. बाय, जान्हवीने उत्तर दिलं. अच्छा, पद्धतीने, राजवीर पुन्हा म्हणाला. जान्हवीने हसत फ्लाइंग किस दिला आणि म्हणाली बाय. बाय, राजवीरनेही तिला निरोप दिला. जान्हवी मॉलच्या बाहेर तनूची वाट पाहत उभी होती. जान्हवी, आपण इथे का आलो आहोत? तनू येताच विचारते. शॉपिंगसाठी, जान्हवी सहजपणे म्हणाली. इथे? तनू आश्चर्याने म्हणाली. हो, जान्हवी ठामपणे उत्तर देते. तुझं डोकं ठीक आहे ना? इथे आणि शॉपिंग, तनू म्हणाली. तुला माहिती आहे का, इथे सगळं महाग असतं. इथे शॉपिंग तर दूरच, फक्त फिरायलाही आपण कधी विचार केला नसता, तनू पुढे म्हणाली. पण राज तर नेहमी इथूनच शॉपिंग करतात, जान्हवी म्हणाली. हो, कारण तो राज आहे. ओबेरॉय इंडस्ट्रीजचा एकमेव मालक. तो तर संपूर्ण मॉलच खरेदी करू शकतो. आपण त्याच्याशी आपली तुलना नाही करू शकत, तनू समजावत म्हणाली. पण मला त्याच्यासाठीच काहीतरी घ्यायचं आहे, जान्हवी म्हणाली. त्यावेळी म्हणजे तू राजसाठी इथे आली आहेस? तनू विचारते. हो तर, जान्हवी म्हणाली. त्याने तुला सांगितलं का? तनूने विचारलं. नाही, उद्या त्याचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे, जान्हवी सांगते. ओ, असं आहे तर मग इथूनच घ्यायला हवं. चला बघूया, बजेटमध्ये काही मिळालं तर बरं. जरी शक्यता कमीच असली तरी, तनू म्हणाली. हो, प्रयत्न तरी करू शकतो, जान्हवी म्हणाली. जान्हवी कपड्यांच्या दुकानापासून घड्याळ, शूज अशा सगळ्या दुकानामध्ये फिरली, पण तिला काहीच पसंत पडलं नाही. ही जीन्स कशी आहे? तनू विचारते. हो, चांगली आहे, जान्हवी म्हणाली. 2 लाखांची आहे, तनू म्हणाली. कपड्यांमध्ये काही खास वाटत नाही आणि तो तर फक्त ब्लॅक आणि व्हाईटच घालतो, जान्हवी म्हणाली. मग शूज बघूया, तनू म्हणाली. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. हे बघ, हे शूज छान वाटत आहेत, तनू शूज दाखवत म्हणाली. प्राईस तरी बघ, जान्हवी म्हणाली. 8.5 लाखांचे आहेत, तनू म्हणाली. खूपच महाग आहेत, जान्हवी उदासपणे म्हणाली. इथे सगळंच महाग आहे. तुझं बजेट किती आहे? तनूने विचारलं. सगळ्या सेविंग्स मिळून 8 ते 10 लाखांपर्यंत जाईल, जान्हवी म्हणाली. तू तुझ्या सगळ्या सेविंग्स खर्च करणार? तनू काळजीने म्हणाली. हो, जान्हवी ठामपणे म्हणाली. एकदा नीट विचार कर, तनू म्हणाली. केलाय विचार, पण काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे, जान्हवी म्हणाली. मिळेल, तनू दिलासा देत म्हणाली. वाढदिवसाला शूज देणं मला योग्य वाटत नाही, काहीतरी वेगळं बघूया, जान्हवी म्हणाली. मग घड्याळ पाहूया, तनू म्हणाली. हो, ते योग्य आहे, जान्हवी म्हणाली. जान्हवीने बरीच घड्याळ पाहिली, पण एक घड्याळ तिला विशेष आवडलं. हे खूप छान आहे, हेच घेऊया, राजला नक्कीच आवडेल, जान्हवी म्हणाली. याची किंमत किती आहे? तिने सेल्स बॉयला विचारलं. मॅडम, इथे ठेवलेली सगळी घड्याळ किमान कोटींपासून सुरू होतात, सेल्स बॉय म्हणाला. काय? जान्हवी धक्क्याने म्हणाली. चला इथून निघूया, तनू म्हणाली. पण मला ते खूप आवडलं होतं, जान्हवी उदासपणे म्हणाली. आवडणं वेगळं आणि घेणं वेगळं, चला दुसरीकडे पाहूया, तनू समजावत म्हणाली. राजला ते घड्याळ खूप आवडलं असतं, जान्हवी उदास मनाने तिथून निघाली. काही हरकत नाही, दुसरं काही बघूया, इथे तर लाखही स्वस्त वाटतं, तनू म्हणाली. नाही घ्यायचं असेल तर इथूनच, जान्हवी ठामपणे म्हणाली. मग एखाद्या शोपीस बघूया, तो 2-3 लाखात मिळेल, तनू म्हणाली. हो, जान्हवी म्हणाली. पण जान्हवीला अजूनही काहीच पसंत पडत नव्हतं.
ती संपूर्ण मॉल फिरून झाली होती. मग सोन्याचं काहीतरी घेऊया, जान्हवी म्हणाली. हो, छान आयडिया आहे, तनू म्हणाली. मॉलमधल्याच एका ज्वेलरी शॉपमध्ये त्या दोघी गेल्या. आम्हाला गिफ्ट घ्यायचं आहे, काहीतरी छान दाखवा, 8 ते 10 लाखांच्या आत, जान्हवी सेल्स गर्लला म्हणाली. जी मॅडम, सेल्स गर्ल म्हणाली. ती जान्हवीला ज्वेलरी दाखवू लागली. लेडीजसाठी नाही, जेंट्ससाठी दाखवा, जान्हवी म्हणाली. ओके मॅडम, सेल्स गर्ल म्हणाली. हे बघा, हे ब्रेसलेट्स आहेत, चेन आहेत, रिंग्स आहेत, ती दाखवत म्हणाली. याची किंमत किती आहे, जान्हवीनं विचारलं. 10 लाखांच्या आतच आहे, सेल्स गर्ल म्हणाली. हे सगळं गोल्ड आहे आणि डायमंड्स असले तरी ते खूपच माफक दरात आहेत, तुमच्या बजेटमध्ये सहज बसेल, ती म्हणाली. तेवढ्या तिथे एक कपल दुकानात आलं. आमचं ऑर्डर तयार झालं आहे. आहे का, असं ते कपल सेल्स गर्लला विचारतात. हो सर, असं उत्तर देत सेल्स गर्ल बॉक्स उघडते आणि त्यांना दागिने दाखवते. ते पाहून जान्हवी म्हणते, मलाही अशीच एक चेन हवी आहे, ज्यावर नाव कोरलेलं असेल. तेव्हा सेल्स गर्ल तिला सांगते, मॅडम, ही कपल चेन आहे. एका बाजूने नवऱ्याचं नाव असतं आणि ती उलटी करून पाहिली तर बायकोचं नाव दिसतं. याची किंमत किती आहे, जान्हवीनं विचारलं. आणि त्यावेळी मॅडम, त्यांनी 2 बनवले आहेत म्हणून एकूण 50 लाख पडले आहेत. एक चेन 25 लाखांची आहे, असं सेल्स गर्ल सांगते. हे तर खूपच महाग आहे, तनू म्हणते. तेव्हा सेल्स गर्ल म्हणते, तुम्ही सांगितलं तर 8 ते 10 लाखांतही बनवून देऊ शकतो. ते कसं, तनू उत्सुकतेने विचारते. फक्त सोन्याची चेन करू, मधले डायमंड्स टाकणार नाही, किंवा तुमच्या बजेटनुसार थोडे स्वस्त डायमंडसह लावू शकतो, असं सेल्स गर्ल समजावते. नको, राहू द्यात, असं म्हणत जान्हवी नकार देते. अगं जान्हवी, बनवून घे ना, तनू तिला समजावते. तुम्ही बनवून द्या, तनू सेल्स गर्लला सांगते. त्यावर जान्हवी म्हणते, ठीक आहे, पण एकाच नावाची बनवता येईल. असं का, तुझंही नाव करून घे, म्हणजे त्याला कायम लक्षात राहील की ही भेट तू दिली आहेस. इतकी महाग भेट देत आहेस तर पूर्णच कर, तनू हसत म्हणते. हो, जान्हवी मान्य करते. सेल्स गर्ल पावती पुढे करत म्हणते, मॅडम, इथे दोन्ही नावं लिहा, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत चेन मिळेल. जान्हवी पावतीवर नाव लिहिते, पेमेंट करून बिल घेते. उद्या मला ऑफिसला जायला उशीर होईल, जान्हवी तनूला सांगते. तुम्हाला बिल दे, मी चेन घेऊन थेट तुझ्या ऑफिसला येईन आणि जेव्हा तू राजवीला भेटशील तेव्हा त्याला दे, तनू म्हणते. ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. तो उद्या ऑफिसला येणार आहे, तनू सांगते. हो, जान्हवी लगेच हलकेच हसते. आज मीही फ्री आहे, मी तुझ्यासोबतच येते, तनू म्हणते. दोघी घरी जातात. जान्हवीने आधीच राजवीरला मेसेज करून सांगितलं होतं की आज तनू तिच्यासोबत आहे, त्यामुळे तो घरी येऊ नये. रात्री दोघीही झोपायला गेल्या. बेडवर पडून जान्हवी स्वतःशीच विचार करत होती. काश माझ्याकडे डायमंड्स लावण्यासाठी पैसे असते. काही नाही, पुढच्या वर्षीपर्यंत साठवेन आणि मग चेनमध्ये डायमंड्सही लावून घेईन. घड्याळात 12 वाजायला काही मिनिटे बाकी होती. ती विश करावं का आता, की थेट ऑफिसमध्येच करू? नाही, आत्ताच करते, असं ठरवत जान्हवी फोन घेऊन खोलीबाहेर येते. ती राजवीरला कॉल करते. राजवीर लॅपटॉपवर काम करत होता. जान्हवीचा कॉल पाहताच तो लगेचच फोन उचलतो. काय झालं, तो विचारतो. काही नाही, जान्हवी सहज उत्तर देते. मग फोन का केला, राजवीर विचारतो. मी माझ्या बॉयफ्रेंडला कॉल करू शकत नाही का, जान्हवी हसत म्हणते. करू शकतेस, पण तू स्वतःहून कधीच कॉल करत नाहीस, म्हणून मला आश्चर्य वाटलं, राजवीर सांगतो. काय करत होता, जान्हवी विचारते. ऑफिसचं काम, राजवीर म्हणतो.
खूप काम करता तुम्ही, जान्हवी म्हणते. सध्या ऑफिसमध्ये काम जरा जास्त आहे, तो सांगतो. पण स्वतःसाठी थोडा वेळ काढत जा, जान्हवी काळजीने म्हणते. ऑफिसनंतर मी जिम, शॉवर आणि डिनर केलं, राजवीर सांगतो. आणि माझ्यासाठी वेळ, जान्हवी हळूच विचारते. तुझ्याकडेच वेळ नव्हता. मी तुला शॉपिंगला यायचं म्हटलं होतं, पण तूच मला घेऊन गेली नाहीस, राजवीर म्हणतो. तुम्हीही मला फोन केला नाहीत, जान्हवी उत्तर देते. तूच मेसेज केला होतास की तुझी मैत्रीण तुझ्यासोबत आहे, म्हणून मी कॉल केला नाही, राजवीर म्हणतो. राहू द्या, जान्हवी म्हणते. कधी घरी आलीस, राजवीर विचारतो. 12 वाजलेत, हॅपी बर्थडे, जान्हवी हळूवार आवाजात म्हणते. तुला कसं कळलं, राजवीर आश्चर्याने विचारतो. मला सगळं माहिती असतं, तुमच्यासारखं नाही, बर्थडे संपल्यावर विश करणारी नाही. आणि माझ्या बर्थडेला तर तुम्ही मला ओरडलंही होतं, जान्हवी हसत म्हणते. पण आता तूही तेच करत आहेस, राजवीर म्हणतो. मी ओरडत नाही. बरं, गुड नाईट, सकाळी भेटू, जान्हवी म्हणते. ऐक ना, राजवीर म्हणतो. नाही, मला सकाळी उशीर होईल, बाय, असं म्हणत जान्हवी फोन ठेवते. बाय, राजवीर म्हणतो. हॅपी बर्थडे, एवढंच म्हणत जान्हवी कॉल कट करते. राजवीर स्वतःशीच पुटपुटतो. मला वाटलं होतं की जानला आज लक्षातच येणार नाही. सकाळी जान्हवी लवकर उठून ऑफिससाठी तयार होत होती. गिफ्टसोबत राजवीरला तुझ्या भावना देखील सांग, तनू तिला म्हणते. सांगितल्या, जान्हवी लाजत उत्तर देते. काय सांगितलंस? इतकं महाग गिफ्ट देत आहेस तर थोडा तरी फायदा झाला पाहिजे, तनू खोडकरपणे म्हणते. तनू जान्हवीला म्हणाली. हो, सांगते मी, जान्हवी तनूला उत्तर देते. हेच तर चांगल्या मुलीचे लक्षण, तनू हसत म्हणाली. आता मला जाऊ दे, नाही तर उशीर होईल, जान्हवी म्हणाली. हो, मी सुद्धा निघते, असं म्हणत तनूने उत्तर दिलं. जान्हवी ऑफिससाठी निघाली. ती ऑटोमध्ये बसलेली असतानाच तिचा फोन वाजला. बोला, बर्थडे बॉय, फोन उचलत जान्हवी म्हणाली. मी तुला पिक करायला येतोय, राजवीर म्हणाला. पण मी आधीच निघाले आहे, जान्हवी उत्तर देते. अरे ठीक आहे, तिथेच थांब, मी येतोय, राजवीर म्हणाला. मी ऑटोमध्ये आहे आणि ऑफिसला पोहोचणारच आहे, बाय, ऑफिसमध्ये भेटू, एवढं बोलून जान्हवीने फोन ठेवला. राजवीर ऑफिसमध्ये आला. संपूर्ण ऑफिस छान सजवलेलं होतं. एका बाजूच्या टेबलावर अनेक गिफ्ट्स आणि फुलांचे बुके ठेवलेले होते. सगळे कर्मचारी एकत्र जमले आणि राजवीर येताच त्यांना शुभेच्छा दिल्या. हॅपी बर्थडे सर, मिस मेहतांनी पुढे त्याला शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणे राजवीर काहीही न बोलता तिथून निघून गेला. पण आज एक गोष्ट वेगळी होती. आज सगळेच आश्चर्यचकित झाले होते, कारण यावेळी राजवीरने डेकोरेशन काढायला सांगितलं नव्हतं. आधी तो ऑफिसमध्ये येताच सजावट काढायला सांगायचा. आज सरांनी डेकोरेशन काढायला सांगितलं नाही. कर्मचारी आपापसात कुजबुजत होते. नेहमीप्रमाणे राजवीरचे बिझनेस पार्टनर्स, ज्यांनी त्याच्यासोबत कधी काम केलं होतं किंवा करायचं होतं, ते सगळे महागडे गिफ्ट्स पाठवत. राजवीर ती सगळी गिफ्ट स्टाफमध्ये वाटून द्यायचा. आज बेसमेंटमध्ये पार्टी आहे, विक्रम जान्हवीला म्हणाला. पार्टी? जान्हवी आश्चर्याने विचारते. हो, सरांच्या बर्थडेच्या दिवशी 12 ते 2 अशी 2 तासांची पार्टी असते. आज तर कुणीही घरून जेवण करून आलेलं नसणार. खूप छान जेवण असतं, विक्रम म्हणाला. सर स्टाफसोबत बर्थडे पार्टी करतात? जान्हवीने विचारलं. स्टाफसोबत पार्टी असते, पण सर स्वतः येत नाहीत, विक्रम म्हणाला. का? जान्हवीनं विचारलं. ती पार्टी फक्त स्टाफसाठी असते, सर स्वतः कधीच अटेंड करत नाहीत, विक्रम उत्तर देतो. नंतर सगळे आपापल्या कामाला लागले. तेवढ्यात जान्हवीला तनूचा फोन आला. ती तिला भेटायला खाली गेली. हे घे तुझं गिफ्ट, आणि लक्षात ठेव, आज नक्की सांगायचे, तनू म्हणाली. हो, जान्हवी म्हणाली.
ऑल द बेस्ट, तनूने शुभेच्छा दिल्या. थँक्यू, जान्हवी हसत म्हणाली. जान्हवी आनंदाने गिफ्ट घेऊन वर आली. वर येताच तिने पाहिले की मिस्टर मेहता सगळ्यांना गिफ्ट्स वाटत होते. जान्हवी विक्रमकडे जाऊन विचारते, हे गिफ्ट्स का? हा इथे काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. हा गोल्डन पिरियड आहे, विक्रम म्हणाला. म्हणजे? जान्हवी आश्चर्याने विचारते. मोठे मोठे बिझनेसमॅन सरांना महागडे गिफ्ट्स पाठवतात. सर ती सगळी गिफ्ट स्टाफमध्ये वाटून देतात. त्याच्या नशिबात जे येईल ते. जान्हवीच्या हातातलं गिफ्ट पाहत विक्रम म्हणाला, तुला काय मिळालं? हे ऐकून जान्हवी थोडी उदास झाली आणि काहीही न बोलता आपल्या डेस्ककडे निघून गेली. कोणीतरी इतक्या प्रेमाने गिफ्ट आणलेलं आणि ते दुसऱ्याला कसं देऊ शकतात, ती मनातल्या मनात म्हणाली. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजला. कुठे आहेस जान? आज आत येशील की नाही? राजवीर फोनवरून विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. ती गिफ्ट आपल्या बॅगमध्ये ठेवते आणि राजवीरच्या केबिनकडे जाते. जान्हवी केबिनमध्ये शिरताच राजवीर पटकन दरवाजा बंद करतो आणि मागून तिला मिठी मारतो. तुम्ही काय करताय? मला घाबरवलंत, जान्हवी रागावून म्हणते. घाबरलीस का? राजवीर हसत विचारतो. असं अचानक मागून कुणी? जान्हवी त्याच्याकडे वळत म्हणते. मी तर तुला सरप्राईज देत होतो, राजवीर म्हणाला. असं की समोरच्याचा जीवच निघावा, जान्हवी म्हणते. अगं जान, सोड ना हे सगळं. एवढा वेळ कुठे होतीस? मी किती वेळा वाट पाहतोय, राजवीर म्हणाला. अच्छा, बर्थडे बॉय पाहत होते, जान्हवी त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. माझ्या बर्थडेच्या दिवशीसुद्धा मला वाट पाहायला लावतेस, राजवीर म्हणाला. अरे, मी येतच होते. सगळ्यांना थोडंच माहिती आहे की मी तुमची गर्लफ्रेंड आहे, जान्हवी राजवीरला म्हणाली. पण तू मला विश केलंस का? राजवीरने विचारलं. केलंस ना, जान्हवी शांतपणे म्हणाली. कधी केलंस? राजवीरने पुन्हा विचारलं. आत्ताच बाहेर सगळ्यांसमोर, जान्हवी म्हणाली. मला ऐकूच आलं नाही, राजवीर थोडा नाराज होत म्हणाला. ती तुमची अडचण आहे, जान्हवी उत्तरली. मला पर्सनली विश कर, राजवीर थोडा कडक आवाजात म्हणाला. तुम्ही मला अशा का ओरडून बोलतायत? प्रेमानेही बोलू शकता ना, जान्हवी नाराज होत म्हणाली. प्रेमाने तुला समजत नाही, असं म्हणत राजवीरने तिच्या कमरेभोवती हात घातला. अच्छा, मग मी तुम्हाला पर्सनली विश केलंय, जान्हवी म्हणाली. कधी? राजवीरने विचारलं. फोनवर, जान्हवीही म्हणाली. जान, मला त्रास देऊ नकोस. बघ, प्रेमाने समजत नाही, राजवीर म्हणाला. आता तर मी अजिबात करणार नाही. तुम्ही मला ओरडलात, जान्हवी म्हणाली. मी ओरडलं कुठे? राजवीरने विचारलं. ओरडलातच. माझ्या बर्थडेलाही ओरडलात आणि आज तुमच्या बर्थडेलाही, जान्हवी चिडून म्हणाली. तू अजूनही त्या दिवसासाठी माझ्यावर रागावलेली आहेस का? राजवीरने विचारलं. हो, अगदीच. तुम्ही माझा पूर्ण दिवस खराब केला होता, जान्हवी म्हणाली. त्यासाठी खरंच सॉरी. मला माहीत नव्हतं की तो तुझा बर्थडे आहे. माहिती असतं तर मी कधीच ओरडलं नसतो आणि तू त्या दिवशी खूप सुंदर दिसत होतीस. तुझा मित्र तुला घूरत होता म्हणून मला राग आला, राजवीरने प्रामाणिकपणे सांगितलं. म्हणजे तुलाही जळण होत होती? जान्हवीनं विचारलं. हो, होत होती. अजून काय ऐकायचंय? मला जळण होते, राजवीर म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे. जान्हवी त्याला शांत करत म्हणाली. आता बोल, राजवीर म्हणाला. काय? जान्हवी मुद्दाम अंजान बनत म्हणाली. जान, राजवीर थोडा वैतागून म्हणाला. हॅपी बर्थडे, असं म्हणत जान्हवीने राजवीरच्या गालावर किस केली. माझं गिफ्ट? राजवीरने लगेच विचारलं. गिफ्ट? जान्हवी थोडी चकित होत म्हणाली. आज माझा बर्थडे आहे ना, राजवीर म्हणाला.
तुमच्याकडे तर सगळंच आहे, मी तुम्हाला काय देऊ, जान्हवी म्हणाली. जान्हवीने राजवीरसाठी गिफ्ट घेतलं होतं, पण आता तिला वाटू लागलं की ते खूप साधं आहे. राजवीरला ते आवडेल की नाही या विचाराने तिने मन बदललं आणि गिफ्ट न देण्याचा निर्णय घेतला. राजवी तिच्या ओठांकडे पाहत हळूच तिच्या जवळ सरकला. अरे काय करताय, असं म्हणत जान्हवीने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवलं. आत्ताच तर दिलं मी तुम्हाला, इथे हवंय, राजवीर स्वतःच्या ओठांकडे इशारा करत म्हणाला. तो पुन्हा तिच्या जवळ आला. हे काय करताय, जान्हवी मागे सरकत म्हणाली. माझ्या गर्लफ्रेंडला किस, राजवीर हसत म्हणाला. तुम्ही विसरलात का, आपण ऑफिसमध्ये आहोत, जान्हवी म्हणाली. मला सगळं आठवतंय, पण आज माझा बर्थडे आहे, त्यामुळे द्यावंच लागेल, राजवीर म्हणाला. तुम्ही तुमच्या बर्थडेचा जरा जास्तच फायदा घेताय, जान्हवी म्हणाली. तुला जे वाटेल ते समज, पण आज आज कुठलंच कारण चालणार नाही, राजवीर म्हणाला. मी कारण देत नाहीये, कोणी आलं तर, जान्हवी काळजीने म्हणाली. तुला माहीत असूनही तू माझ्यासाठी काहीच आणलं नाहीस, आणि आता आता किसलाही नकार देतेस, असं चालणार नाही, राजवीर म्हणाला. मी नकार देत नाहीये, फक्त जागा चुकीची आहे, जान्हवी म्हणाली. मग सांग कुठे, राजवीरने विचारलं. घरी गेल्यावर, जान्हवी म्हणाली. ओ प्लीज, मी एवढा वाट पाहणार नाही, माझा बर्थडे आहे, गिफ्ट तर मिळायलाच हवं, राजवीर हट्टाने म्हणाला. मी नाही म्हणाले कुठे, जान्हवी म्हणाली. मला इतका उशीर नको, राजवीर म्हणाला. तुम्हाला आठवते का, तुम्ही मला कधी गिफ्ट दिलं होतं, जान्हवीनं विचारलं. ती वेगळी गोष्ट आहे, एक तर मला माहीत नव्हतं की तो तुझा बर्थडे होता, आणि दुसरं म्हणजे तेव्हा आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नव्हतो, राजवीर म्हणाला. तुम्ही फार वाईट आहात, पण आज तुमचा बर्थडे आहे म्हणून मी आज राग करणार नाही, जान्हवी म्हणाली. ओह सिरियसली, राजवीर भुवया उंचावत म्हणाला. हो, थोडा वेळ थांबा, मी फक्त एवढंच म्हणते की कोणी येऊ नये, जान्हवी म्हणाली. माझ्या केबिनमध्ये नॉक न करता तुमच्याशिवाय कोण येणार, राजवीर म्हणाला. तसं नाही, पण नताशा कधीच नॉक करून येत नाही, जान्हवी म्हणाली. राजवीरने दरवाजा लॉक केला. आता ठीक आहे, आता कोणीही येणार नाही, असं म्हणत त्याने जान्हवीच्या कमरेभोवती हात घालून तिला आपल्या जवळ ओढलं. हे काय केलं तुम्ही, कोणी आलं तर काय समजेल की आपण दरवाजा का लॉक केलाय, जान्हवी राजवीरला विचारते. बस करा जान, आता कारण देऊ नको, राजवीर हसत उत्तर देतो. राजवीर जान्हवीच्या कमरेभोवती हात घट्ट गुंडाळतो, तिला स्वतःकडे ओढतो. ती त्याच्या आणखी जवळ येते. राजवीर तिच्या ओठांवर हलकेच आपले ओठ ठेवतो. जान्हवीही डोळे मिटते. दोघे एकमेकात हरवून जातात. जान्हवीचे केस तिच्या कानामागे सारत राजवीर तिला प्रेमाने पाहतो आणि म्हणतो, आज कित्येक वर्षानंतर माझ्या बर्थडेला मी इतका आनंदी आहे. तो तिच्या कपाळावर एक किस करतो. तुला कोणी सांगितलं की आज माझा बर्थडे आहे, राजवीर विचारतो. मला सगळं माहिती असतं, जान्हवी थोडीशी इतरत म्हणते. प्लीज खरं खरं सांग, राजवीर आग्रह करतो. तुम्ही ग्लोबल स्टार आहात, तुमचा बर्थडे गुगललाही माहिती आहे, मग मला कसा नसेल, जान्हवी हसत म्हणते. आता तरी सांगणार आहेस ना, राजवीर म्हणतो. ऑफिसमध्येच कळलं, जान्हवी उत्तर देते. ऑफिसमध्ये, राजवीर थोडा आश्चर्यचकित होतो. काल ऑफिसमध्ये तुमच्या बर्थडेसाठी तयारी चालू होती ना, म्हणून, जान्हवी स्पष्ट करते. म्हणजे कालच तुला माहिती होतं, तरीही तू माझ्यासोबत नव्हतीस, राजवीर नाराज होत म्हणतो. मी तुमच्या सोबतच आहे ना, जान्हवी म्हणते. मी काल रात्रीबद्दल बोलतोय, तू सोबत असतीस तर फोनवर विश करायची गरज पडलीच नसती, राजवीर म्हणतो.
मी उशिरा घरी अडकले होते. नाही तर जान्हवी म्हणते. राहू दे, तुझ्याकडे कारणांची कमी नाही, राजवीर म्हणतो आणि रागाने जाऊन खुर्चीत बसतो. लहान मुलांसारखं रुजताय का, जान्हवी त्याला समजावत म्हणते. ती त्याच्या मांडीवर बसते, हात त्याच्या मानेभोवती घालते आणि म्हणते, आज तरी मी तुमच्या सोबतच आहे, लक्षात ठेव, राजवीर म्हणतो. हो हो, जान्हवी हसून उत्तर देते. राजवीर तिला किस करायला लागतो. जान्हवी हलकेच त्याला दूर ढकलत म्हणते, कॉफी घेणार? हो, राजवीर म्हणतो. आत्ताच आणते, असं म्हणत जान्हवी तिथून निघून जाते. ती कॉफी देऊन पुन्हा आपल्या डेस्कवर जाते. बॅगमधून गिफ्ट काढून पाहते आणि पुन्हा ठेवते. माझी किती इच्छा होती राजला हे देण्याची, पण कदाचित न देणंच बरं. एकदाच वापरलंय, आवडलं नाही तर. आणि हे तर खूप स्वस्त आहे. राज इतकं स्वस्त थोडंच वापरेल. त्याने तर सगळ्यांनाच महागडे गिफ्ट्स वाटले आहेत. नाही, सोड जान्हवी, मी त्याला कधीच गिफ्ट देऊ शकत नाही, ती स्वतःशीच पुटपुटते. थोड्याच वेळात मिस्टर मेहता येऊन घोषणा करतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज सरांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त खाली हॉलमध्ये सगळ्यांसाठी लंच ठेवलेला आहे. सगळ्यांनी जाऊन एन्जॉय करावं. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये जाते. चला, ती म्हणते. कुठे, राजवीर विचारतो. तुमच्या बर्थडेची पार्टी आहे ना, जान्हवी म्हणते. पार्टी नाही, फक्त स्टाफसाठी लंच आहे, राजवीर उत्तर देतो. तरीही तुम्ही चला ना, जान्हवी आग्रह करते. नाही जान, राजवीर नकार देतो. का नाही, तुमचाच वाढदिवस आहे आणि तुम्हीच जाणार नाही, जान्हवी म्हणते. मला जायचं नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. तुम्ही गेलात तर सगळ्यांना बरं वाटेल, जान्हवी समजावते. नाही, माझ्यामुळे सगळे अवघडल्यासारखे होतील, आज त्यांना एन्जॉय करू देत, राजवीर म्हणतो. असं काही नाही, तुम्ही उगाचच असं का विचार करता, जान्हवी म्हणते. खरंच मन नाही जान, राजवीर सांगतो. ठीक आहे, जान्हवी शांतपणे म्हणते. तू जा, लवकर परत ये, राजवीर म्हणतो. मीही नाही जाणार, जान्हवी म्हणते. का, राजवीर विचारतो. आजच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी घ्यायला हवी होती, असं नाही वाटत, जान्हवी म्हणते. कशाच्या आनंदात, राजवीर विचारतो. तुमच्या बर्थडेच्या, जान्हवी उत्तर देते. बर्थडे माझा आहे की तुझा, राजवीर हसत म्हणतो. असं करूया ना, या निमित्ताने आपण कुठेतरी फिरायला जाऊ, जान्हवी म्हणते. कुठे जायचे, राजवीर विचारतो. कुठेही, जान्हवी म्हणते. आधी तू लंचला जा, राजवीर म्हणतो. एकटी, जान्हवी विचारते. आता तरी हो, राजवीर उत्तर देतो. तुम्ही आला तर जास्त मज्जा आली असती, जान्हवी म्हणते. जा, आणि हो, त्या तुझ्या फ्रेंडपासून थोडं लांब राहा, राजवीर म्हणतो. तो फक्त फ्रेंड आहे आणि तुम्ही किती इनसेक्युअर होता, मी फक्त तुमचीच आहे, जान्हवी ठामपणे म्हणते. आणि तू नसतेस तेव्हा, राजवीर विचारतो. तेव्हा मी नसतेच, जान्हवी हसून उत्तर देते. ठीक आहे, जा आणि लवकर परत ये, राजवीर जान्हवीला म्हणतो. जान्हवी राजवीरच्या केबिनमधून बाहेर आली. ऑफिस पूर्णपणे रिकामं होतं. फक्त विक्रम तिचीच वाट पाहत उभा होता. तू अजून लंचला गेली नाहीस, जान्हवी विक्रमला विचारते. नाही, मी तुझीच वाट पाहत होतो, विक्रम म्हणाला. चल जाऊया. दोघंही लंच करून परत आले. थोड्याच वेळात मिस्टर मेहता यांनी घोषणा केली. आज संपूर्ण ऑफिसला हाफ डे सुट्टी देण्यात येत आहे. तुम्ही सगळे घरी जाऊ शकता. हे ऐकताच सगळे कर्मचारी आनंदाने घरी निघून गेले. विक्रम जान्हवी जवळ आला. जान्हवी, आपल्याला ही सुट्टी मिळाली आहे. चल, कुठेतरी बाहेर जाऊया. खूप दिवस झाले नीट बोलायलाही वेळ मिळालेला नाहीये, तो म्हणाला. हो, जाऊया, पण आज नाही जमणार, जान्हवी म्हणाली. का, आता तर आपण फ्री आहोत ना, विक्रमने विचारलं.
नाही म्हणजे जान्हवी थोडी अडखळली. तिला नकार कसा द्यावा हेच सुचत नव्हतं. काय झालं? विक्रमने विचारलं. मला सुट्टी नाही मिळाली, जान्हवी म्हणाली. का? पूर्ण स्टाफला सुट्टी मिळाली आहे, विक्रम आश्चर्याने म्हणाला. मला सरांसोबत एका पार्टीला जायचं आहे, जान्हवी उत्तरली. ओ ठीक आहे, विक्रम म्हणाला. सॉरी, जान्हवी म्हणाली. अरे तू सॉरी का बोलतेस? यात तुझी काहीच चूक नाही, विक्रम म्हणाला आणि निघून गेला. विक्रम गेल्यावर जान्हवी थेट राजवीरच्या केबिनमध्ये गेली. आपण सगळ्यांनी सुट्टी दिलीत? जान्हवीने विचारलं. हो, फुल डे नाही तर हाफ डे तरी योग्यच आहे, राजवीर हसत म्हणाला. मी फक्त सहज म्हणत होते, जान्हवी म्हणाली. मग आपणही निघूया, राजवीर म्हणाला. हो, जान्हवीने उत्तर दिलं. सगळा स्टाफ निघून गेला होता. जान्हवी आणि राजवीर ऑफिसच्या बाहेरच्या पायऱ्या उतरू लागले. तेवढ्यात तनू तिथून जाताना दिसली. ती हात हलवत म्हणाली. जान्हवी, राजवीर आणि दोघांजवळ आली. तू अजून इथेच आहेस? जान्हवी आश्चर्याने विचारते. हो, जवळच थोडं काम होतं, तुम्हाला दिसलं म्हणून थांबले, तनू म्हणाली. हॅपी बर्थडे, राजवीर. ती म्हणाली. थँक्यू, राजवीरने उत्तर दिलं. तुम्ही कुठे चाललात? तनूने विचारलं. नाही, ते कामासाठी निघालेत, जान्हवी म्हणाली. बर्थडेच्या दिवशीही काम? आज सुट्टी घ्यायला हवी होती, तनू म्हणाली. थोडंसंच काम आहे, राजवीर म्हणाला. ठीक आहे, मी निघते, बाय, तनू म्हणाली. बाय, दोघांनी उत्तर दिलं. हो, एक मिनिट, जान्हवी, तू राजवीरला गिफ्ट दिलंस का? तनूने विचारलं. गिफ्ट? राजवीरने आश्चर्याने जान्हवीकडे पाहिलं. नाही, अजून नाही, जान्हवी घाईघाईने म्हणाली. मग दे ना, कधी देणार आहेस? तनू म्हणाली. हो देईन, जान्हवी म्हणाली. तुझ्यासाठी काहीतरी खूप स्पेशल आहे आणि गोड आहे, राजवीर, तयार राहा, तनू हसत म्हणाली. हे ऐकून राजवीरने जान्हवीकडे पाहिलं. चला बाय, एन्जॉय करा तुम्ही दोघं, असं म्हणत तनू निघून गेले. गिफ्ट? तू तर म्हणत होतीस की घेतलंच नाही, राजवीर बोलायला लागला, पण जान्हवीने मध्येच त्याला थांबवलं. चला ना, ती म्हणाली. जान्हवी पटकन चालू लागली. राजवीरची गाडी आली. दोघंही गाडीत बसलाय. तू म्हणाली होतीस की गिफ्ट घेतलं नाहीस, मग माझ्याशी खोटं का बोललीस? राजवीरने विचारलं. मी सरप्राईज देणार होते, जान्हवी म्हणाली. म्हणजे काहीतरी स्पेशल आहे? राजवीरने हसत विचारलं. इतकंही स्पेशल नाही, जान्हवी म्हणाली. मग गिफ्ट कधी देणार? राजवीरने विचारलं. घरी गेल्यावर, जान्हवी म्हणाली. दरवेळी मला अडचणीत टाकतेस, ती मनातल्या मनात पुटपुटली. दोघं घरी पोहोचले आणि गाडीतून उतरले. आज आपण मूव्ही बघायला जाणार आहोत, जान्हवी म्हणाली. मूव्ही? राजवीर आश्चर्याने म्हणाला. हो का? चला आधी तुमचे कपडे पाहूया, जान्हवी म्हणाली. ती त्याचा हात धरून त्याला खोलीत घेऊन गेली. अलमारी उघडून कपडे पाहू लागली. काय चांगलं दिसेल, ती स्वतःशीच म्हणत होती. बात घुमवू नकोस, राजवीर तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. मी काय केलंय? मूव्हीला जायचं नसेल तर सांगा, तुम्हाला काय करायचं आहे? आज तुमचा वाढदिवस आहे, जान्हवी म्हणाली. खरं तर तिला एवढंच हवं होतं की राजवीर गिफ्टचा विषय विसरून जावा. मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा. स्टोरी आणखी खूप इंटरेस्टिंग होणार आहे.